हॅलो फ्रेंड्स, आपण हे नवीन व्हिडिओ स्टार्ट करतो आहे ट्रेडिंगचा मराठी भाषेमध्ये. त्याच्यामुळं आपण जेवढं झालं तेवढं फास्टमध्ये ट्रेडिंग आपल्याला शिकायचं आहे. नवीन स्टार्टअप आहे माझा पूर्ण पद्धतीनं हे. आणखीन आपण हे स्टार्टिंग हे एकदम सिरियसपणे आणखीन शॉर्ट बाय शॉर्ट पद्धतीनं मी चार्ट तयार केलं आहे, त्या पद्धतीने करणार आहोत आपण. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पद्धतीने करूया. ओके, आता हे आहे आपलं बुलिश पॅटर्न. म्हणजे थांबा एक सेकंड. ओके, राईट. चला, आपलं आहे आता हे सगळं कॅन्डल पॅटर्न. हे कॅन्डल पॅटर्न, आणखीन हे आहे बुलिश कॅन्डल पॅटर्न. ओके, आता आपल्याला हे कॅन्डल पॅटर्न शिकायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट कॅन्डल आहे हे बुलिश इन्फ्लुजिंग पॅटर्न. बुलिश इन्फ्लुजिंग पॅटर्न हे काय आहे? ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे राहतात मार्केट. एक बेरिश राहते आणि एक बुलिश राहते. ओके, दोन प्रकारचे राहतात, एक बेरिश एक बुलिश. मग त्यापैकी आता आपल्याला कोणत्याचे दोन्हीपैकी जे जसं चार्टमध्ये असेल अवेलेबल आपण त्या पद्धतीने शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आता बेरिश पद्धतीने येईल. बेरिश पद्धतीने म्हणजे बेरिशनुसार जर मार्केट चालू राहिलं असेल, त्या कॅन्डलनुसार कॅन्डलचं नाव ऐकून आपल्याला त्या मार्केटचं जसं ट्रेंड चेंज होईल, साईड चेंज होईल हे बघायचं आपण. फर्स्ट ऑफ ऑल हे कॅन्डल आहे म्हणजे आपल्याला ह्याच्या कॅन्डलच्या पद्धतीनं चालते पूर्ण मार्केट असं पण विचार करायचं नाही. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी राहणार आहेत, आपण ते पुढे शिकायचं आहे आपल्याला. आणखीन हे बुलिश कॅन्डल आहे. बुलिश इन्फ्लुएन्स कॅन्डल पॅटर्न म्हणजे आपल्याला काही मार्केटमध्ये काही पद्धतीने काही वेळा, बरेच वेळा असं नाही, काही वेळा हे म्हणजे वापरलं जाते. ह्याच्यामध्ये पण भरपूर रिटेस्ट वगैरे असतात, आपण ते पद्धतीने वेळेवर शिकत जाऊ. फर्स्ट ऑफ ऑल हे आहे फर्स्ट कॅन्डल. कोणतं आहे? हे बुलिश इन्फ्लुएन्सिंग पॅटर्न. म्हणजे आता हे मार्केटमध्ये आता समज हे मार्केट असं साईडवेज होत आलं आहे, वरती जाऊन खालती आलं ना. ओके, मग इथं मार्केटनं रेजिस्टन्सवरती असेल, इथं रेजिस्टन्स असेल समज. इथून मार्केट वर घेतलं, कॅप्चर कुठे केलं? ह्या दोन्हीच्या ह्याला. म्हणजे आता हे मार्केट असं आलं बेरिश पद्धतीनं, शेवटचे दोन रेड कॅन्डलचा एकच हाईक कॅन्डलमध्ये, ग्रीक कॅन्डलमध्ये क्लोज केलं आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय? एक बुलिश इन्फ्लुएन्सिंग पॅटर्न. म्हणजे हे असं कॅन्डल जर शो झालं मार्केटमध्ये कुठे पण, तर आपल्याला इथून मार्केट अप जायचं म्हणजे बुलिश जायचं चान्सेस असू शकतात. त्याच्यामुळं ह्याला असं नाव दिले की बुलिश इन्फ्लुएन्सिंग पॅटर्न. ह्याच्यावरती गेला ना आपल्याला इथून ट्रेड घ्यायला काय हरकत नसते, म्हणजे बुलिश इन्फ्लुएन्सिंग पॅटर्न. आणखीन हे आलं मला तर असं लगी घ्यायचं असं पण आहे. त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीनं राहतात. आपण सगळं ट्रेडिंग शिकत गेलो ना तो आपल्याला सगळं समजून येईल. ओके, हे फर्स्ट आपल्याला समजलं. हे आहे बुलिश इन्फ्लुएन्सिंग पॅटर्न. ओके, आता सेकंड. आता हे आहे हे दुसरं. कोणतं आहे हे? हे कोणतं पॅटर्न आहे? हॅमर पॅटर्न. हॅमर पॅटर्न हे सगळ्यात जास्त ओळखलं जाते मार्केटमध्ये. हॅमर पॅटर्न हे आता मार्केट असं साईडवेज म्हणजे बेरिश पद्धतीनंच बघा, आपल्याला मार्केट पूर्ण साईडवेज आलं हॅमर पद्धतीने. म्हणजे उतरत्या क्रममध्ये आलं मार्केट. इथून एक हॅमर पॅन्डल म्हणजे काय? हातोड्या आपलं कसं राहते, हातोड्याचं हे वेगळं टाईप. म्हणजे हे काय झालं? हॅमर पॅटर्न. हे असं हॅमर पॅटर्न म्हणजे बुलिश पद्धतीने हा असंच उलटं राहील, आणखीन ग्रीनमध्ये राहील. हे असं मार्केट एकदम डाऊन साईडला आलं. आणखीन हे हॅमर पॅटर्न हे असं जर कॅन्डल आलं तर एक रिट्रेसमेंट वाट बघायची, एक दोन कॅन्डलनं रिट्रेसमेंट आलं, इथून इथपर्यंत आलं रिट्रेसमेंट 2 क्लिकमध्ये. आपल्याला पुढचं कॅन्डलमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायला अप साईडला काही हरकत राहणार नाही, कारण हे एक हॅमर कॅन्डल आहे. हॅमर कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणजे एक जर आपल्या कन्फर्मेशनला आपल्याला बेस्ट पद्धतीनं कळू शकते.
कन्फर्मेशन आपल्याला चांगलं भेटलं मला तर आपल्याला पुढे जायला काय हरकत नसते. म्हणजे इथून एक दुसरं कॅन्डल आलं म्हणजे डबल रिट्रेसमेंट झालं. थर्ड टाईमला आपण हे ट्रेड घेऊ शकतो याच्यावरती 1:2. ओके, इट्स दॅट क्लिअर. आता हे तिसरं पद्धती मॉर्निंग स्टार पॅटर्न ह्याच्यामध्ये आहेत किती प्रकारचे माहिती आहे का तुम्हाला? 32 प्रकारचे आहेत. आज आपण ह्या एका व्हिडिओमध्ये 15 प्रकारचे बघायचे आहेत आणि सेकंड व्हिडिओमध्ये 17 प्रकारचे सॉरी. म्हणजे कसं आहे, खूप मोठं व्हिडिओ होईल, आणखीन बघण्यामध्ये कोणाचा इंटरेस्ट राहणार नाही, झोप येईल वगैरे वगैरे. मी पण बनवतो म्हणलं तर मी पण बाहेर गच्चीवरती बसून बनवतो. ओके, चला. हे थर्ड पॅटर्न कोणतं आहे? मॉर्निंग स्टार पॅटर्न. मार्केट ट्रेडिंगमध्ये कसं असते माहिती आहे का? मार्केट हे ट्रेडिंग कॅन्डलवरती चालतं आहे असं आहे बरोबर, पण हे 10, 20, 50% असंच चालतं आहे मार्केट हे ट्रेडिंग कॅन्डलवरती. पण मार्केटला हे दुसरंच कोणीतरी चालवते. म्हणजे काय? बिग प्लेयर्स त्यांनी चालवतात. म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे असतील. आपण हे पुढे मी तुम्हाला सांगत जाईन, शिकवत जाईन मी तुम्हाला हे सगळं. आपण हे त्या पद्धतीनं अभ्यास करूया. ओके, मॉर्निंग स्टार्ट पॅटर्न हे आपलं थर्ड प्रकारचा पॅटर्न आहे. मॉर्निंग स्टार्ट पॅटर्नमध्ये कसं राहील, मार्केट अप साईड डाऊन साईड असं रिट्रेसमेंट करत येईल किंवा साईडवेज होऊन डाऊन साईडला आलं. एक ग्रीन रेड कॅन्डल बनवतं डाऊन साईडला. ओके, डाऊन साईडला म्हणतं रेड कॅन्डल बनवून आणि असं छोटंसं एकदम छोटंसं कॅन्डल जर बनवलं डोजी टाईपमध्ये, ह्याचं नाव आहे डोजी. ह्या कॅन्डलचं नाव आहे डोजी. हे डोजी जर कॅन्डल बनवलं आणि त्याच्यानंतर एक लगेच रिट्रेसमेंट एक ग्रीन कॅन्डल बनवलं सेम टू सेम त्या रेड कॅन्डलच्या बराबरीला, तर ह्याचा अर्थ काय झालं? मॉर्निंग स्टार पॅटर्न. हे मॉर्निंग स्टार पॅटर्न हे किती याच्यामध्ये झालं? एकदम 3 प्रकारच्या कॅन्डलमध्ये येते हे मॉर्निंग स्टार पॅटर्न. इथून डाऊन साईडला मार्केट आलं बिरिश पद्धतीनं आणि हे मॉर्निंग स्टार पॅटर्न 3 प्रकारचे जर झाले तर इथून आपल्याला अपसाईडला ट्रेड इझिली भेटून जाईल. एक रिट्रेसमेंट असते, ती रिट्रेसमेंटचा आपण वाट बघायचं आणि आपण अपसाईडला ट्रेड घेऊ शकतो. ओके, ह्याला म्हणतात मॉर्निंग स्टार पॅटर्न. ह्याच्यामध्ये आहे इव्हनिंग स्टार पॅटर्न पण असते. इव्हनिंग म्हणजे काय? आता हे बिरिशनुसार आहे, ते बुलिशनुसार असतो. म्हणजे ते हे अपसाईडला जातो तर ते डाऊन साईडला जातो. ओके, बरेच प्रकारचे आहेत. हे तिसरं प्रकारचं झालं आपलं मॉर्निंग स्टार पॅटर्न. ओके, हे कुठलं बी मार्केट घ्या तुम्ही, अपच्या साईडला यायचं ना, कुठलं नाव आलं कॅन्डल ते डाऊन साईडनं आलं तर अप साईडला जाऊन, अप साईडनं आलं तर डाऊन साईडला जाऊन. ओके, हे उलट असणारच. तुम्ही हे सोप्या पद्धतीनं समजून घ्या, मी जसं सांगतो आहे तसं. हे झालं आता मॉर्निंग स्टार पॅटर्न. आता आपल्याला दुसरं बघायचं आहे. हे सॉरी तिसरं झालं, हे चौथं बघणार आहोत आपण. चौथं कोणतं? पेसिंग लाईन पॅटर्न. पेसिंग लाईन पॅटर्न म्हणजे काय झालं तुम्हाला सांगतो. पेसिंग लाईन पॅटर्न. ओके, पेसिंग पॅटर्न म्हणजे काय? हे पण त्याच पद्धतीनं राहील, समजून घ्यावे. काय? एक मार्केट साईडवेज झाला, अप झालं, डाऊन झालं, बेरीज झालं, बुलिश झालं. आता मार्केट साईडपासून डाऊन साईडला आलं, एक मारभूज कॅन्डल एक असते. त्या पद्धतीनुसार हे जर सेम एक रेड कॅन्डल बनवलं, आणखी पेसिंग कॅन्डल जर बनवलं, ओके, तर आपल्याला त्याच्या अर्ध्याच्या साईडला म्हणजे रेड कॅन्डलच्या हाफपेक्षा थोडे जास्त समजा असं जर एक ग्रीन कॅन्डल बनवलं तर पुढचं आपल्याला मार्केटमध्ये थोडं साईडवाईज होऊन म्हणा नाही तर डायरेक्ट पद्धतीनं एक अपसाईडला मूव भेटू शकते. ओके, अपसाईडला मूव भेटू शकते. हे झालं आपलं फोर्थ पेसिंग लाईन पॅटर्न. ओके, बुलिश हरामी पॅटर्न. ओके, बुलिश हरामी म्हणजे आपल्या मराठी भाषेतली शिवी नाही असली तरी हे एक चायनीज जापनीज भाषेमधलं आहे ना एक नाव, त्याच्यामुळं बुलिश हरामी हे तिथलं कोणाचं तर नाव असेल. हे बघा, मी तुम्हाला कुठल्या पद्धतीने सांगत होतो. डाऊन ट्रेंड म्हणजे काय? बिरिश. अप ट्रेंड म्हणजे काय? बुलिश. डाऊन ट्रेंडमध्ये असताना बुलिश हरामी कॅन्डल म्हणजे काय? 2 टाईपचे असते ते बुलिश हरामी कॅन्डल.
हे एक डाऊन ट्रेंड आलं, एक रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल त्याच्या लेवलला जर बनवलं इथं कुठे बघा झाले का? नाही झालेलं नाही. मग इथं झालेलं आहे का? इथं पण झालेलं नाही. इथं कुठं झालेलं नाही ना, किंवा इथं कुठं झालेलं नाही. डायरेक्ट इथं कुठं झालेलं आहे? बुलिश हमारी कॅन्डल इथं झालेलं आहे. मग इथून आपल्याला एक रिट्रेसमेंटची वाट बघायची. इथून आपल्याला एक चांगले बघून अपसाईडला मूव भेटेल. ह्याचे चान्सेस थोडेफार कमी असतात म्हणा, तरी पण आपण पद्धतीनं चालू शकतो. ओके, हे झालं फिफ्थ कुठलं झालं? पुलिस हमारी कॅन्डल, पुलिस हरामी कॅन्डल. शिवाय देता येत नाही मला, त्याच्यामुळं असं व्हायलं. ओके, आता दुसरं कोणतं आहे? 3 व्हाईट शोल्डर पॅटर्न. आता इतक्या वेळ मी तुम्हाला कुठलं देत होतो? बिरिशचा देत होतो उदाहरण. म्हणजे आता आहे बुलिशचा. इथं बिलिश आल्यानंतर इथं पण बघा एक छोटंसं इथे एक, आणखीन इथे एक. कुठलं आलं कॅन्डल? हे आता शिकवलं बघा. सगळ्यात 2 नंबरचं कुठलं होतं? हे आहे 6 नंबरचं. 2 नंबरचं कुठलं होतं? हरामी कॅन्डल. सॉरी 2 नंबर हे ह्याच्या अगोदरचं हरामी कॅन्डल होतं. ह्याच्या अगोदर हातोड्याचं नाव आहे शोल्जर. सॉरी, एक मिनिट, मी पण विसरलो. हॅमर कॅन्डल. ह्याचं नाव सेकंड नंबरचं आहे हॅमर कॅन्डल. इथे काय? ओके, म्हणजे हे रिट्रेसमेंट आलं इथं. मग इथे एक आलं डबल चान्सेस, इथं पक्कं झालं. मग इथं पक्का झाल्यानंतर एक 3 व्हाईट शोल्जर. म्हणजे काय? लगातार 3 व्हाईट शोल्जर म्हणजे सेम कॅन्डल बनवलं. थोडं छोटं मोठं चालते, पण ही 3 व्हाईट शोल्जर म्हणजे ग्रीन पॅन्डल. म्हणजे 3 प्रकारचे बुलिश प्रकारचं ह्यानं पॅटर्न बनवलं. मला तर इथून एक रिट्रेसमेंट भेटेल. आणखीन आपल्याला इथे एक चांगलं अपसाईडला म्हणजे बुलिश पद्धतीनं आपल्याला ट्रेंड भेटून जाईल. ओके, हे झालं 6 नंबरचं. आता हे 7 नंबरचं. ओके, आता हे आहे इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न. म्हणजे काय? आता बघा तुम्ही, इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न मार्केट बिरिश पद्धतीनं आहे, आणखीन बुलिश पद्धतीने वर जाते. ओके, बिरिश पद्धतीने येते, बुलिश पद्धतीनं जाते. मग नंतर हे बिरिश झाला. बुलिश होऊन वरती जाण्यासाठी एक कुठलं तर पॅटर्न द्यावं लागते, एक कुठलं तर कॅन्डल द्यावं लागते. त्या पद्धतीनं त्याला दाखवूनच वरती जावं लागेल ना. एकदम कुठलंही अचानक भयानक कसंही जातील. एक रूलनुसार हे पण चालते. मग आता बिरिश होऊन ह्यानं खाली आलं समजा, इथे इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न झाले. ओके, इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न म्हणजे काय? उलटं झाले. नुसतं हॅमर पॅटर्न म्हणलं तर ते झालं, त्याचे जे दंड आहे ते वरच्या साईडला झालं असतं, आणि वीक जे आहे ते खालच्या साईडला आले असते. पण ह्याचं जे आहे वीक मोठं कुठल्या साईडला आहे? वरच्या साईडला. म्हणजे झालं हे इन्व्हर्टेड, म्हणजे उलटं झालं. हे हॅमर पॅटर्न म्हणजे काय? हातोडा. ओके, मग इथून आलं, इथे एक हॅमर पॅटर्न झालं, एक रिट्रेसमेंट झाली इथून अशी. मग आता आपल्याला इथून एक डोजी कॅन्डल दाखवून, हॅमर पॅटर्न दाखवून आपल्याला इथून अप ट्रेंडला ट्रेड घेण्यास काय हरकत नसते. म्हणजे हे बघा, कुठले बी एक पॅटर्न आलं ते अप ट्रेंडला जायचे थोडं का होईना चान्सेस असतात. एक 1/2% असं. ओके, 1:2 रेशिओ घेऊ शकतो आपण. हे डाऊन ट्रेंड, हे अप ट्रेंड, हे इन्व्हर्टेड पॅटर्न. ओके, हे 7 आपलं झालं. हे आपलं 8. ओके, हे बघा, मी तुम्हाला हे जे पॅटर्न आहे डोजी, मी तुम्हाला 4थ्या ते 5व्या पॅटर्नमध्ये सांगितलं की बाबा ह्याला डोजी पण म्हणतात म्हणून. हे ड्रॅगन फ्लाय डोजी बुलिश पॅटर्न. म्हणजे ड्रॅगन फ्लाय म्हणजे काय? एकदम ड्रॅगन डोजी कॅन्डल. म्हणजे ड्रॅगन म्हणलं तर बघा, ड्रॅगन आलं तर एकदम वर अप ट्रेंडला उडून घेऊन जातो तसं. ओके, आता हे आहे डाऊन ट्रेंड.
म्हणजे बिरीश पद्धती बिरीश लोक आहेत तिथं मार्केटमध्ये. आणखीन आता आपल्याला इथे एकदम स्ट्रॉंगली ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल झाला, आपल्याला लगेच अप ट्रेंडला एक ट्रेड भेटू शकते चांगला. 1:2 1:2 1:3 असं ट्रेड भेटू शकते. ओके, हे ड्रॅगन फ्लाय डोजी पॅटर्नचं आहे. ड्रॅगन फ्लाय डोजी पॅटर्न म्हणजे एक नंबर एक पॅटर्न आहे. आणखीन जास्त मार्केटमध्ये भेटत नसेल आणि भेटणार पण नाही. आता मी जे तुम्हाला सांगतो हे सगळं तुम्हाला मार्केटमध्ये टाईम टू टाईम ॲनालाइज करावं लागेल. मला देखील हे बघावं लागते. मी बघितल्यानंतरच मला हे पुढचं काही गोष्टी कळणार आहेत. बघितल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय, बॅक टू बॅक टेस्ट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. तुम्ही एकदा व्हिडिओ बघताल, समजेल असं फील होते, पण ते विसरून जाते. त्याच्यामुळं आपल्याला 2-4 वेळेस प्रयत्न करायला लागेल. असे काही लोक असतात, त्यांना एकदा बघितले की समजू देईल. ते एकदम ब्रिलियंट लोक असतात. ओके, त्याच्यामधले तर मी तर स्वतः नाही, तरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. आता हे झालं कुठल्या प्रकारचं, 8व्या प्रकारचं झालं कॅन्डल. ओके, आता आपल्याला 9वा पॅटर्न बघायचा आहे. आता 9वा कुठला आहे, बुलिश ॲबडोनेटेड बेबी पॅटर्न. म्हणजे काही नावं वगैरे चेंज झालेत म्हणा. मी जेव्हा अभ्यास करत होतो तो मदर बेबी पॅटर्न असं होतं, आता वेगळ्या पद्धतीचं नाव आलेलं आहे. आता हे जे बेरिश आहे, आणखीन हे मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टारसारखंच आहे. एक छोटंसं बेबीसारखं इथे डोजी कॅन्डल अप्लाय होतं रेड कॅन्डलच्या नंतर आणि ग्रीन कॅन्डलच्या मध्ये. ह्याच्यावरून आपल्याला बेबी पॅटर्नसारखं आपल्याला इथून अप ट्रेंडसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो. एक सोप्या पद्धतीनं होऊन जाईल हे. आता हे 9वं झालं. ओके, आता आपल्याला 10वं बघायचं आहे, 3 इनसाइड अप पॅटर्न. 3 इनसाइड अप पॅटर्न हे सोपं पॅटर्न आहे. ओके, आपण 1 मिनिट, हे आहे 10वं. ओके, हे आहे 10वं, 3 इनसाइड अप पॅटर्न. 3 इनसाइड अप पॅटर्न म्हणजे काय, 3 इनसाइड अप पॅटर्न तुम्हाला कसं सांगणार. आता हे बिरीश पद्धतीनं आलं, इथे बनवलं आहे 3 इनसाइड. म्हणजे एका कॅन्डल, 1 ते 2 कॅन्डल, त्याच्यामध्ये जर ग्रीन कॅन्डल जर भरून निघालं, ओके, तर एक आपल्याला अपसाईडला ट्रेड भेटू शकतं. 2 रेड कॅन्डलच्या मध्ये 2-3 एका लाईनमध्ये आलं आणि त्याच्यामध्ये जर ग्रीन कॅन्डल जर बनवलं, तर आपल्याला काय झालं, ही 3 इनसाइड अप पॅटर्न. वरच्या साईडला आपल्याला आरामात ट्रेड भेटू शकतो. थ्री आउटसाइड अप पॅटर्न म्हणजे काय, आता 3 अपसाईड अप पॅटर्न. आता मार्केट एकदम साईडवेज येऊन जर 2 कॅन्डल बनवलं, आणखीन 1-2 कॅन्डल जर ग्रीन लगे बोलवलं आणि त्याला गॅप अप दिलं, म्हणजे हे इथं मार्केट टच केलं, हायर हाय, ह्या टाईमचं हायर हाय झालं. मग त्याच्यानंतर जर ह्या पद्धतीनं जर गॅप अप दिलं एवढं, म्हणजे कमीत कमी हे 5-10 पॉईंट, 15-20 पॉईंट असं डिस्टन्स असू शकतो. हे गॅप दिलं मला तर एकदम स्ट्रॉंगली बुलिश लोक इथं आलेत, ॲक्टिव्ह झालेत. मग इथं आपल्याला एकदम बेस्ट चान्स असू शकतो की बाबा आपण अप साईडला ट्रेड घेऊ. ओके, हे 3 आउटसाईड अप पॅटर्न आपण ह्या इथं पद्धतीनं आउटसाईडचा आपण ट्रेड इझी घेऊ शकतो. ओके, हे 11वं झालं ना, हां, हे 11वं झालं. आता आपल्याला आणखीन 5 बघायचे म्हणजे 16 करू. 16 32. ओके, आणखीन आपण 5 करू. ओके, आता हे आहे 12वं. कुठला आहे, बुलिश किकर पॅटर्न. ओके, एक 3 व्हाईट सोल्जरसारखं बुलिश किकर पॅटर्न म्हणजे 3 रेड कॅन्डल आले 3, आणखीन त्याच्यावरतीच एक गॅप अप सोडून म्हणा, गॅप डाऊन म्हणा,
एक ग्रीन पॅटर्न आलं म्हणजे हे काय झालं, बुलिश किकर पॅटर्न. बुलिश किकर पॅटर्न म्हणजे काय, इथून डाऊन साईडला आलं बुलिश, आणि एक रेड कॅन्डल हाफ टू हाफ बनवलं, मग इथून लगी अप साईडला जर ट्रेड भेटत असेल तर हे झालं बुलिश किकर पॅटर्न. ओके, थोडं माझं समजून घ्या प्लीज, समजत असेल तसं मी माझ्याकडून फुल पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो आहे. आता हे आहे ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न. ट्विझर बॉटम म्हणजे एकदम लेवलला, म्हणजे जे ह्याच्या रेड कॅन्डल आहे, रेड कॅन्डलचं लोअर लो कुठं आहे मार्केटचं, हे आहे लोअर लो. म्हणजे ट्विझर बॉटम म्हणजे दोन्ही पण ह्याच बॉटमला राहून जर सेम टू सेम जर कॅन्डल बनवली तर बुलिश पद्धतीनं आलं तर हे मार्केट, ह्याचा अर्थ काय आहे, मार्केट चेंज होऊ शकतो. म्हणून ह्या इथून आपण हाय बघायचं, इथून ह्या पद्धतीनं आपल्याला बुलिश ट्रेड घ्यायला काय अडचण राहणार नाही. हे झालं ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे आता आपलं 13वं कुठलं आहे, रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न. ओके, ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे पॅटर्न दिसायलेत. मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा एवढ्या प्रकारचे कुठले नव्हते. आता मी 2-4 वर्षापासून स्टार्ट करतो आहे, अभ्यास वगैरे करतो आहे. ओके, मग आता मी पण ठरवलं की बाबा यूट्यूब व्हिडिओज वगैरे बनवायचं. हे झालं. ओके, देन रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न. ह्याचं काय, रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न म्हणजे काय, एकदम बिरिश पद्धतीनं आलं, आणखीन एकदम बुलिश पद्धतीनं जाणार असेल म्हणजे काय, एक रेड कॅन्डल बनवून आणखीन 3 मेथड्स, म्हणजे हे जे 4-5 कॅन्डल आहेत ते एक मेथड बॉक्समध्ये आहे. ओके, एका बॉक्समध्ये आहे हे, म्हणजे एका रेड कॅन्डलच्या नंतर आणखीन जर 3 ग्रीन कॅन्डल जर बनवलं, ओके, त्याच्यानंतर एकदम हायरमध्ये ग्रीन कॅन्डल बनवून ह्या तिन्ही कॅन्डलच्या एकदम बिग जर बनवलं, आणखीन तिथून एक रेड कॅन्डलचं आलं तर आपल्याला बुलिश ह्या पद्धतीकडे जायला काहीच हरकत राहणार नाही. ह्याचं एक रिट्रेसमेंट भेटतं आपल्याला. म्हणजे ह्याचं काय, रायझिंग 3 मेथड पॅटर्न म्हणजे हे आपल्याला तसं दाखवतो. ह्या पद्धतीनं जर मार्केटमध्ये आलं 3 मेथड्स पॅटर्न पद्धतीनं रायझिंग आलं तर रायझिंग म्हणजे काय, उगवणार आहे म्हणजे अपसाईडला जाईल. ओके, हे आहे 14वं. हे कॉन्सिलिंग बेबी शॉलो पॅटर्न. बेबी शॉलो पॅटर्न म्हणजे काय, एकदम रेड कॅन्डल विदाउट विक्स, एक हॅमर कॅन्डल, मग त्याच्यानंतर एक मीडियममध्ये एक बिरिश कॅन्डल बनवला तर ह्याच्यानंतर आपल्याला कसं असते, मार्केट अपसाईड किंवा डाऊनसाईड ते एक दुसऱ्या ट्रेडनुसार डिपेंड असू शकतं. ओके, ह्याचं दोन्ही पण काही सांगता येणार नाही. असे काही कॅन्डल असतात त्याचे आपल्याला डायरेक्ट कॅन्डल दिसला म्हणलं तर ट्रेड घ्यायचा असं पण नाही, आपल्याला दुसऱ्या रिट्रेसमेंटची वाट पण बघावं लागते, कधी दुसऱ्या पद्धतीनं चलावं पण लागेल. ओके, हे झालं 14वं. नेक्स्ट 15वं. आता हे मॅट होल्ड पॅटर्न. मॅट होल्ड पॅटर्न म्हणजे काय, हे कलर डिपेंड मॅटर, नॉट अ कलर मॅटर. ओके, मार्केट डाऊन ट्रेंडला आलं बिरिश पद्धतीनं, एक ग्रीन कॅन्डल बनवून जर 3 रेग्युलर रेड कॅन्डल बनवलं, ओके, 3 रेग्युलर रेड कॅन्डल बनवलं, आणखीन लगे बुलिश हा मार्केट पकडलं तर मॅट होल्ड पॅटर्न ह्याला म्हटलं जाते. म्हणजे 3 व्हाईट शोल्जर म्हणा, हे सेम टू सेम असतात, म्हणजे ओळखू येणार नाही आपल्याला. ह्याला हेच नाव द्यायचं असं दर्जेचं पण नाही. ओके, महत्त्वाचं पण नाही तेवढं. त्याच्यामुळं आपल्याला जास्त ह्या कॅन्डलच्या भानगडीत पडायचं नाही, आपल्याला फक्त समजून घ्यायचं. मी सांगतो, हे 3 झालं म्हणजे हे 3 रेड झालं, त्याच्यानंतर एक ग्रीन येऊ शकतो आपल्याला लगे. आता आपल्याला हे लास्ट आहे 16वं. आणखीन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये 16 प्रकारचे आणीन. हे आहे 16वं.
16चं कोणतं आहे बुलिश सेपरेटिंग लाईन्स पॅटर्न. ओके, सेपरेटिंग लाईन पॅटर्न. ह्याच्यामध्ये वीक मॅटर करतो भैया, वीक. ओके, वीक. मार्केट डाऊन असो किंवा अप असो, ह्या वीकचं इथून ते इथून म्हणजे डिस्टन्स सेम टू सेम आहे. सेम टू सेम आहे म्हणजे इथून ते इथं आपल्याला इथून ते इथं हे वीकचं सेम आला. आणखीन वेगवेगळं कॅन्डल आले, रेडचं ग्रीन आलं किंवा ग्रीनचं रेड आलं. मार्केट इथून आपल्याला एक दुसरा हरामी कॅन्डल देऊ शकतो किंवा एकदम रेड कॅन्डल अप साईडला मोमेंटम देऊन मार्केटचं न्यूज वगैरे बघून आपल्याला हे सेपरेटिंग लाईन पॅटर्न म्हणजे अप साईडला आपल्याला जाण्यासाठी मदत भेटू शकतो. आता सगळे पॅटर्न सगळे अप साईड नाही तर डाऊन साईड हे दोनच पद्धतीनं शिकवत आहे आपल्याला. त्याच्यामुळं आपण कुठलीही एक पद्धत घ्यायचं. हे आता आपलं झालं 16 नंबर. ओके, इंग्लिश रायटिंग आहे माझी. आता आपल्याला बऱ्याच पद्धतीनं आणखीन पुढे वगैरे जायचं आहे. हे माझा आता नवीन चॅनल आहे समजा. आता आपले 16 झालेले आहेत कॅन्डल बघून. आता नेक्स्ट 16 आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकतो. आणखीन आपल्याला एकदम फास्टमध्ये ग्रोथ करायचा, फास्टमध्ये शिकायचं. माझा व्हिडिओज थोडा लेटमध्ये येईल कारण मी दुसरे कामं पण करून शिकवतो. त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा. आणखी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनल सबस्क्राईब वगैरे करू शकता तुम्ही. थँक्यू सो मच. राधे राधे.